रामदास कदमांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर मिटकरींनी जोरदार पलटवार केलाय। अजितदादा होते म्हणून तुमची लंगोटी वाचली असं मिटकरी यांनी म्हटलंय। त्यावर मिटकरींची माझ्यावर बोलण्याची अवकात आहे का असा तिखट सवाल कदमांनी केलाय। रक्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रामदास कदमांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर आता मिटकरींनी जोरदार पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय। अजितदादा होते म्हणून तुमची लंगोटी वाचली असं मिटकरी म्हणालेत आणि त्यावर मिटकरींची माझ्यावर बोलण्याची अवकात आहे का असा तिखट सवाल कदमांनी केलाय। अजितदादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली। दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं। त्यामुळे रामदास कदम साहेब आपण आपला अवाका पाहून बोलावं, अजितदादांवर आपण बोलू नये। अमोल मिटकरीचं वय काय, त्याचा अनुभव काय, आम्ही 55 वर्ष राजकारणामध्ये काढली, त्याची अवकात आहे का माझ्यावरती बोलण्याची? तो लंगोटची भाषा काय करतो? त्यांचं एक दिवशी आले ना तटकरी, ती रामदास कदमनी आणली, त्याला सांगा तुमचं लंगोट मी वाचवलं, नाही तर लोकांसमोर वेगळे उभे राहिले असतं, लोकांनी तुम्हाला पाहिलं असतं। काय झाली तुमची अवस्था बारामतीमध्ये? दुसऱ्याकडे बोट टाकायची तुमची हिंमत आहे का? तोंड आहे म्हणून काही बोलायचं, वाईमाप बोलायचं? तर आपण काय बोलतो याचं भान ठेवावं, आपली अवकात काय त्याचं भान ठेवली पाहिजे आणि मग बोललं पाहिजे।